स्वर्गीय शैलेश केणी प्रतिष्ठान बादशाह 11 निंबोली ब आयोजित विहान चषक विहान ट्रॉफी 2026 हे बहरदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतात। आपले मुख्य अतिथी त्या समवेत आयोजन समिती आणि रॉयल एंट्री होत असताना आपल्याला पाहायला मिळते। या सकाळच्या सत्रामध्ये दोन संघांची जे दोन संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळतील। एकीकडे संघ पाहायला मिळतोय प्रतीक 11 मानिवली आणि दुसरीकडे संघ पाहायला मिळेल आई गावदेवी क्रिकेट संघ कोसले। पहिली फेरी पहिली मॅच आणि दोन संघ इन ऍक्शन मध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। दोन्ही संघांचं आपण करणार आहोत सहर्ष स्वागत। मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते। मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा जो मात्र आपण पार पाडणार आहोत। भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा, दमदार असं आयोजन, नेत्रदीपक असं नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतो आणि रॉयल एंट्री होत असताना दोन्ही संघांची आपल्याला पाहायला मिळेल। प्रतीक 11 मानिवली संघ आणि समवेत आई गावदेवी कोसले संघ देखील इन ऍक्शन मध्ये। मान्यवरांची उपस्थिती आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा जो मात्र आपण पार पाडणार आहोत। अनेक सारे मान्यवर मंडळी उपस्थित आहेत। माननीय श्री संजय कचरू केणे साहेब, माननीय श्री किरण राम केणे साहेब, माननीय श्री बबलू गुरुनाथ पाटील साहेब, माननीय श्री अनिल बाळाराम केणे साहेब, या सर्व मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल। सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत। दोन्ही संघांना विनंती असेल पिच वरती लाईनअप करायचे आणि लाईनअप अशा प्रकारे करा की जी आपली खेळपट्टी आहे 11 खेळाडू जेवढे खेळाडू आहेत तेवढ्या खेळाडूंनी ती खेळपट्टी भरून जाईल अशा प्रकारे लाईनअप करायचे। दोन्ही संघ प्रतीक 11 मानिवली आई गावदेवी क्रिकेट संघ कोसले या दोन्ही संघांना विनंती असेल खेळपट्टीचं आपण पूजन करणार आहोत। क्रिकेट मध्ये ज्यांना दैवत मानलं जातं अशा यष्ट्या आणि त्या यष्ट्यांचं आपण पूजन करतोय। नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी, थोडला जरी नसा फुडली जरी छाती, हृदयातून आवाज निघे राजे शिवछत्रपती, राजे शिवछत्रपती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आणि सकाळच्या सत्रामध्ये सर्वांना मानाचा प्रेमाचा जय शिवराय। जबरदस्त अशी स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते। दमदार असं आयोजन, नेत्रदीपक असं नियोजन आणि सर्वांचं सहर्ष स्वागत। वेलकम ऑल ऑफ यू। सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा जो मात्र आपण पार पाडतोय। मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा जो मात्र आपण पार पाडतोय। क्रिकेटमध्ये ज्यांना दैवत मानलं जातं अशा यष्ट्या त्या यष्ट्यांचं आपण पूजन करतोय। मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खेळपट्टीचं पूजन करण्यात येईल, यष्ट्यांचं पूजन करण्यात येईल, श्रीफळ वाढवलं जाईल त्या मैदानाला, ज्या मैदानामुळे आज आपण इथे आहोत, ज्या मैदानाने आपल्या सर्वांना ओळख दिली, ज्या मैदानावरती आपण सर्वजण क्रिकेट खेळणार आहोत अशा मैदानाचं आपण पूजन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये। क्रिकेटमध्ये ज्यांना दैवत मानलं जातं अशा यष्ट्या त्या यष्ट्यांचं पूजन जे मात्र करण्यात येईल। त्रिफळा त्या त्रिफळांना पुष्पहार अर्पण करण्यात येईल, श्रीफळ वाढवण्यात येईल आणि त्यानंतर आपण करणार आहोत या स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन सोहळा। अनेक सारी मान्यवर मंडळी उपस्थित आहेत। माननीय श्री संजय कचरू केणे साहेब, माननीय श्री किरण राम केणे साहेब, माननीय श्री बबलू गुरुनाथ पाटील साहेब, माननीय श्री अनिल बाळाराम केणे साहेब, महेंद्रजी केणे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते। सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। खेळपट्टीवरती आपल्याला दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील। एकीकडे बलाढ्य संघ ज्या संघाने अनेक साऱ्या संघांच्या विजयाच्या आशा धुळीस मिळवल्यात असा संघ अर्थातच आई गावदेवी क्रिकेट संघ कोसले आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल आमचा एक मित्र ज्याचं नाव प्रतीक आहे, मात्र तो आज आपल्यामध्ये नाही आहे, मात्र त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या प्रत्येक मित्राने आपल्या चेस्ट वरती प्रतीक आणि एक असा जर्सी नंबर लिहिले असा प्रतीक 11 मानिवली हा संघ देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। जाऊ शकतो आपण मैदानावरती मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा
औपचारिकता आपण कंप्लीट करतोय त्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील अनेक सारे मान्यवर मंडळी. सर्वांचं सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. अनेक सारे मान्यवर मंडळी उपस्थित पाहायला मिळतील. त्या सर्व मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा जो मात्र आपण पार पाडणार आहोत. सौरभ भाऊ, खेळपट्टीवरती टॉस देखील आपण करू. टॉस झाल्यानंतर आपण राष्ट्राचा सर्वोत्तम सन्मान राष्ट्रगीत देखील घेणार आहोत. पण तुत्पुरतं आपण नॉन स्ट्रायकिंग एंड वरती किंवा स्ट्रायकिंग एंड वरती दोन आपल्याला एष्ट्या देखील पाहायला मिळत आहेत. सो एक साईडच्या एष्ट्यांचं आपण पूजन केलं, आता दुसरीकडील एष्ट्यांचं देखील आपण पूजन करणार आहोत. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. सर्व मान्यवरांचं सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष मनपूर्वक सहर्ष स्वागत. ओमी केणे सरांना आपण पाहू शकतो. वेलवेट व्हॉइस ऑफ टिटवाळा, टिटवाळ्याचा गोड आवाज. ओमी सुतार सरांना आपण पाहू शकतो ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. टिटवाळ्याचा गोड आवाज, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. लगेच आपण राष्ट्राचा सर्वोत्तम सन्मान राष्ट्रगीत देखील घेणार आहोत. सो सर्वांना विनंती असेल, सर्वांनी आपल्या कॅप्स रिमूव्ह करायचे, आपले गॉगल्स देखील सर्वांनी रिमूव्ह करा. सर्वांना विनंती असेल, कॅप्स रिमूव्ह करायचे, आपले गॉगल्स रिमूव्ह करायचे. आणि ज्यावेळेस राष्ट्रगीत सुरू होईल खाली कोणी बघायचं नाहीये. राष्ट्राचा सर्वोत्तम सन्मान आहे, सर्वांनी वरती बघायचं. ओके, एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. माता की वंदे वंदे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण ओके सर्वांना विनंती असेल की आपण आपल्या जागेवरती स्तब्ध पोझिशन वरती उपस्थिती दाखवायची आहे. शैलेश केणे, कैलासवासी आणेशी दळवी, कैलासवासी वंश केणे, कैलासवासी राहुल दादा पाटील, कैलासवासी राकेश दादा केणे, कैलासवासी संदीप दादा केणे, कैलासवासी सुदामजी वाळंज, या सर्वांना आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. तर सर्वांना विनंती असेल आपापल्या जागेवरती सर्वांनी 2 मिनिटं स्तब्ध राहायचंय. ओम शांती शांती शांती. चला आता विनंती असेल की आपण टॉस करूया. सौरभ भाऊ, टॉस आपण करू. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही संघांचे कर्णधार पुढे यायचे, दोन्ही टीमचे कॅप्टन. आई गावदेवी क्रिकेट संघ कोसले विपक्ष सामना आपल्याला पाहायला मिळेल, जो मात्र प्रतीक 11 मानिवली अशा 2 नामांकित संघांमध्ये 5 ओव्हरची मॅच आहे आणि दोन्ही टीम इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघांचं आपण कौतुक देखील करणार आहोत. झालाय टॉस आणि टॉस जिंकलाय टीम आई गावदेवी कोसले संघाने. डिसिजन फिल्डिंगचा असेल. सो मान्यवरांना विनंती असेल आपण आता आमच्या मुख्य अतिथी मंचावरती आसन असतं. प्रतीक 11 मानिवली संघाला विनंती असेल आपण खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचे. 2 खेळाडू मैदानावरती पाठवायचे सलामीचे. 1 खेळाडू 12th मॅनच्या भूमिकेमध्ये समालोचन कक्षामध्ये पाठवायचे. विनंती असेल ती म्हणजेच आई गावदेवी क्रिकेट संघ कोसले संघाला आपले 11 खेळाडू मैदानावरती 1 एक्स्ट्रा प्लेयर समालोचन कक्षामध्ये असणं बंधनकारक असेल. आपण सुरुवात करणार आहोत आजच्या दिवसाला. मात्र क्रिकेटचा मरघोस आनंद घेण्यासाठी
मी विनंती करतो मान्यवरांनी देखील क्रिकेटचा भरघोस आनंद घ्यावा. क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो, आपण किती मोठे झालो तरी देखील तो क्रिकेटचा मोह आपण आवरू शकत नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना पाहायला मिळतो आमचे मान्यवर देखील क्रिकेटचा भरघोस आनंद घेत असताना काय कट केलाय, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. आपण पाहू शकतो उद्घाटन सोहळा जो मात्र पार पाडण्यात आला. अनेक सारे मान्यवर मंडळी उपस्थित आहेत, त्या सर्व मान्यवर मंडळींचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. तसेच मॅन फ्रॉम वसार जगदीश दुधकर सर आपल्याला पाहायला मिळतील, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये 2 पंच, ग्रामीण टेनिस क्रिकेट तेजस आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळतील. सहर्ष स्वागत असेल. साहिल सीईओ देखील पाहायला मिळतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 5 ओव्हरची मॅच असेल याची सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे, बॅटिंग टीम जी टीम बॅटिंग करेल त्या टीमला विनंती असेल की पवेलियन मध्ये कोणी जायचं नाहीये. ड्रिंक्सची सोय जी आहे ती मात्र आमच्या आयोजकांच्या वतीनेच पुरवण्यात येईल. कोणी मैदानावरती जायचं नाहीये. येस, बॅट वगैरे द्यायची असेल तरी देखील आयोजकच देतील याची नोंद करून घ्या. आणि मला वाटतंय तिकडे पडदा बाउंड्री आहे का भाऊ? पडदा बाउंड्री असेल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण आता आसनस्थ व्हायचंय. मॅचला आपण सुरुवात देखील करतोय. परफेक्ट 20 मिनिटं 4 षटकांसाठी असतील याची नोंद करून घ्या. 5वं षटक 5 मिनिटांमध्ये एक्स्ट्रा कंप्लीट करणं गरजेचं आहे. 25 मिनिट्स फॉर 5 ओव्हर्स. 5 षटक हाताळण्यासाठी 25 मिनिटांचा अवधी असेल याची देखील सर्व संघांनी नोंद करून घ्यायची आहे. एक्स्ट्रा टाइम जर लागला तर इनसाइड द सर्कल एक खेळाडू घेणं बंधनकारक असेल याची देखील सर्वांनी नोंद करून घ्या.
पहिली मॅच आई गावदेवी क्रिकेट संघ कोसले विपक्ष प्रतीक 11 मानिवली अशा दोन नामांकित संघांमध्ये पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल झाल्याने ट्रेडिशनल पारंपरिक निर्णय टॉस जिंकून फिल्डिंग चूज केली आहे. टीम कोसले संघाने बॅटिंगसाठी प्रतीक 11 मानिवली संघाला इन्व्हाइट केलं. सलामीची जोडी झाली आहे मैदानावरती दाखल. एकीकडे आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र टेनिस क्रिकेटमध्ये कोहिनूर ऑफ कल्याण ग्रामीण अर्थातच मुकेश आणि मुकेश जोडीला रोशन हे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. येस, सामन्याला होती सुरुवात. टाइम देखील नोट करण्यात येतोय. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. बॉलिंग ट्रॅक वरती हितेशला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज रोशन. मुकेशला आपण पाहतोय. मैदानावरती ज्या प्रकारचा खेळ या दोन्ही खेळाडूंचं राहिले ते कमालीचं आहे. प्रतीक 11 मानिवली विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ कोसले अशा दोन नामांकित संघांमध्ये स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल या स्पर्धेचा घेऊन गोलंदाज तयार. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. पहिला बॉल हलक्या हाताने पुश केला. फक्त दिशा दाखवली. थर्डमॅन क्षेत्रामध्ये थोडीशी मिस्टेक. गोलंदाज नाराज होत असताना पाहायला मिळतील. कंप्लीट होत असताना सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 1 ऑन द बोर्ड. एक धावची धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती मार्गस्थ. पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत जे मात्र लॉंग ऑन आता ते लॉंग ऑफ मध्ये गेलेले आहेत. म्हणजे आता डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी लॉंग ऑन मध्ये खेळाडू, एक खेळाडू डीप मध्ये. मिड विकेट, इनसाइड द सर्कल, शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट स्वीपर कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट लेग आणि शॉर्ट मिड विकेट मध्ये फिल्डर. बीमर आणि वाईट या दोन गोष्टींसाठी यावेळेस पंच केलाय. ओव्हर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हरचा फिल्डर बॉलला चेस करतोय मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वीपर कव्हरला क्लिअर करत मुकेशच्या बॅट मधून या स्पर्धेमधील पहिला खणखणीत चौकार. रिव्ह्यू 1 आहे याची नोंद करून घ्या. ओके. धावसंख्या फलकावरती 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. नितेश मैदानावरती पाहायला मिळत आहेत जे नितेश फार चांगल्या हितेश जे पाहायला मिळतील फार चांगले टच मध्ये या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत. मात्र स्वीपर कव्हरच्या दिशेला इनसाइड आउट थ्रू कव्हर्स. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुकेश बॅट मधून अजून एक ब्लास्ट आलेला दमदार चौकार.
मिळाली. यावेळेस शरीराच्या थोडस जवळ क्लोज आपल्याला लाईन पाहायला मिळाली. एक्झॅक्टली तिथेच आपण पाहू शकतो मैदानावरती फलंदाज बीट होत असताना आलाय बॉल डॉट. प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकता फार महत्वाची असते. ती समय सूचकता दाखवली आहे. बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील, मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुकेशच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा दमदार खणखणीत चौकार. शैलेश दादा केणी प्रतिष्ठान, बादशाह 11 निंबवली ब संघ आणि जय बजरंग वासुंद्री अशा दोन्ही संघांच्या कर्णधारांना की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. गोलंदाज तयार, बॅकफुटला आले, पंच करायचा प्रयत्न होता. बॅटची हलकीशी कडा, थर्डमॅनच्या दिशेला बॉल निघून चाललाय. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ सोबत आहे आज प्रतीक 11 मानिवली संघासोबत आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाचा खणखणीत वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या फलकावरती 17-17. पाहू शकतो पहिलं षटक थोडस महागडं ठरलं हितेश, मात्र आता पुन्हा एकदा तयार. महेंद्र बॉलिंग ट्रॅक वरती. रणवीर रिदम मध्ये थोडीशी मिस्टेक होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. डेड बॉल होतो चेंडू पंचांनी घोषित केला. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल जी मात्र ऑन द बोर्ड 17 विदाउट अ लॉस ऑफ विकेट. बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धाव फलकावर. ऑन साइडला स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर त्यांच्या आवाक्याच्या दूर. बॉल निघून चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज रोशनच्या बॅट मधून आलेला या स्पर्धेमधील पहिला खणखणीत 6 धाब्यांसाठी सिक्सर. तर बॅटिंग करत असताना प्रतीक 11 मानिवली संघ ज्या प्रकारची बॅटिंग करतो ती कमालीची नेहमीच असते. आपण नेहमी म्हणतो की डिफेन्सिव्ह अप्रोच जो करतो त्या डिफेन्सिव्ह अप्रोच मध्ये संघ अडचणीमध्ये सापडतात. मात्र प्रतीक 11 मानिवली संघ असा आहे तो अटॅकिंग माइंडसेटने नेहमी जातो. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स या माइंडसेट वरती नेहमी जात असताना फार चांगली कामगिरी आपल्याला प्रतीक 11 मानिवली संघाच्या वतीने नेहमी पाहायला मिळते. आलेली मैदानावरती पाहू शकतो जी मात्र सिंगल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या 24 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. हितेश आणि महेंद्र दोन्ही खेळाडू महागडे ठरलेत, मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे. म्हटलं जातं की यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. मैंने पूछा चिड़िया से कैसे बनता आशियाना, वो बोली तिनका तिनका उठाना पड़ता है. ज्याप्रमाणे चिमणी तिनका तिनका उचलून घरट्यामध्ये रूपांतर करते, मैदानावरती तेच करावं लागेल. छोटासा कमबॅक तुम्हाला करावं लागेल जेणेकरून तुम्ही मोठा कमबॅक करू शकता. क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल दाखवावा लागेल, सी फॉर कमबॅक करावा लागेल आणि त्यासाठी कोंडी फोडणं गरजेचं आहे. ती कोंडी फोडणं म्हणजे मुकेश गायकरची विकेट. मुकेश गायकरची विकेट कधी मिळेल, कुठल्या षटकामध्ये मिळेल, कुठल्या गोलंदाजाला मिळेल
या सर्व गोष्टी फार महत्वाच्या आहेत. दुसरीकडे रोशन देखील फार चांगली बॅटिंग करतोय. फलंदाज मुकेशच्या बॅट मधून आपल्याला 4 चौकार पाहायला मिळाले. एक्झॅक्टली रोशनने देखील त्याचे इरादे स्पष्ट केले. त्याच्या बॅट मधून एक सिक्सर पाहायला मिळाला. ऑन साइडला फटका दमदार पाहायला मिळतोय. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर इनटू दी स्लॉट, गोइंग आउट ऑफ दी प्लॉट. मुकेश गायकरच्या बॅट मधून मानेली गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. फलंदाजी, तंतोतंत तंत्रशुद्ध फटका, टेक्निकल बॅटिंग आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. ती म्हणजेच फलंदाज मुकेश गायकरच्या वतीने जबरदस्त फलंदाजी. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचेल. बघता बघता 30 या आकड्यावरती. जबरदस्त टोलेजंग फटकेबाजीचा मुजाहिरा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह करण्यात आलाय. फटका दमदार पाहायला मिळतोय. फिल्डर नाहीये. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुकेशच्या बॅट मधून अजून एक दमदार 4 चौकार. जो फॉर्म, जो मोमेंटम तो घेऊन या सीझन मध्ये खेळतोय तो कमालीचा फॉर्म आहे. जबरदस्त फलंदाजी या संघाची नेहमी आपण पाहिली आहे. आणि विशेष करून मुकेशच्या खांद्यावरती ज्या ज्यावेळी जबाबदारी असते, जबाबदारी फार चांगल्या प्रकारे हाताळत असताना आपल्याला मुकेश नेहमी पाहायला मिळतो. यावेळेस फटका अजून एक दमदार. बॉलला फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे. मिड विकेटच्या दिशेला पुल केलाय. बॉलला गुल केलाय. मुकेशच्या बॅट मधून अजून एक दमदार षटकार. वरती आक्रमण, कुंडी फोडणं गरजेचं आहे. विकेट घेणं इथून गरजेचं असणार आहे. प्रेशर दिसतोय. डाऊन द लेग साइड आलाय बॉल वाईड. अवांतरशी धाव फलकावरती होईल 8. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 41 धावा, 41. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती आहे. 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. या बॉल वरती कशी कामगिरी असेल. यावेळेस देखील स्लॉट मधला बॉल होता. फटका दमदार पुन्हा एकदा पाहायला मिळेल. इनटू दी स्लॉट, गोइंग आउट ऑफ दी प्लॉट. मुकेश गायकरच्या बॅट मधून अजून एक दमदार षटकार. असेल बॅट चेंज जरी करायचं असेल तरी एक चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते की आयोजन समितीमधील एक सभासद जो मात्र खेळाडू कक्षामध्ये जाईल, तिची बॅट आहे ती बॅट त्या खेळाडूला आणून देईल. चांगली संकल्पना जेणेकरून मॅचचा रिदम तुटला नाही पाहिजे. फेअर क्रिकेट खेळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ही चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकतो त्या भूमिकेमध्ये आपल्याला सौरभ सर पाहायला मिळतील. त्यांचं देखील विशेष कौतुक आपण करणार आहोत. फार चांगले क्रिकेटर, फार चांगले फिल्डर आहेत आणि इथे देखील फार चांगली भूमिका त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं विशेष कौतुक असेल. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं समाप्त. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये महेंद्रवरती आक्रमण चढवलं. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 30 धावा खर्च होत असताना आपण पाहिल्या. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल जाऊन पोहोचलेला आहे ते म्हणजेच 47. 47 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील वन्स अगेन हितेश. स्पेल कंटिन्यू करत असताना आपल्याला हितेश पाहायला मिळतंय. आता बघूया कशा प्रकारची कामगिरी हितेशच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल.
सेकंड स्पेल आपण कधी म्हणतो ज्या वेळेस एखादा खेळाडू 3 ते 4 षटकांचा स्पेल टाकतो T20 इंटरनॅशनल मध्ये आणि नंतर तो सरळ डेथ ओव्हर मध्ये येतो गुच्छामध्ये गोलंदाजी. पण इथे आपण म्हणू शकतो सेकंड स्पेल म्हटलं तरी काही हरकत नाही कारण 5च ओव्हरची मॅच आहे. एक गोलंदाज 2 ओव्हर टाकू शकतो त्यामुळे आपण सेकंड स्पेल म्हणतो. मात्र तो स्पेल तो कंटिन्यू करत असतो. जो स्पेल सेकंड कधी असतो पहिल्या षटकामध्ये ओव्हर टाकली तर 5व्या षटकामध्ये ओव्हर टाकली त्यावेळेस तो स्पेल सेकंड असतं हे आपण नेहमी पाहिलं. स्विच हिट करत असताना मैदानावरती सिंगल पाहायला मिळतीये. नळगावचे उद्योजक आणि समाजसेवक राजशेठ कशिवले यांच्या वतीने सुवर्ण संधी हितेशसाठी. हितेशच्या विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि कोसली संघाला शुभेच्छा त्यांच्या वतीने. स्पर्धेतील लाईव्ह एन्जॉय करताय त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचली 48-48 या आकड्यावरती. धावा बनवणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी म्हणतो की अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. समोरच्या संघावरती आक्रमक हल्ला चढवून स्वतःचा बचाव करणं हा क्रिकेट ज्याला जमला तो खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये डॉमिनेटिंग परफॉर्मन्स नेहमी दाखवतो. ज्याप्रमाणे आपल्याला नेहमी क्रिकेटच्या पटलावरती गोरसाई ब संघ पाहायला मिळतो. समोरच्या संघावरती अटॅकिंग इंटेंटनेच तो संघ जाणार. एक्झॅक्टली तो संघ आपल्याला पाहायला मिळतो क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवत असताना. आणि आजकाल आपण पाहिलं की जो संघ अटॅक फार चांगला करतो त्या संघाचे फॅन फॉलोविंग फार चांगली असते. येस सर, येस टाइम नोट आहे. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं राहणार आहे याची नोंद करून घ्यायची आहे. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात आणि बॉलिंग ट्रॅक वरती हितेश आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न बॉल पडल्यानंतर शूट झालाय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळेल. कट करण्याचा प्रयत्न होता शरीरापासून दूर असं मुकेश सांगत असताना कटाक्ष टाकला गेला होता पंचांच्या दिशेला. मात्र आलाय बॉल डॉट. धावसंख्या फलकावरती स्थिरता धारण करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. फार चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. पहिले 2 षटक महागडे होते. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये 30, 2 षटकांच्या अखेरीस 47 धावा धावफलकावरती. मात्र त्यानंतर ज्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती कमालीची गोलंदाजी आहे. हितेशच्या वतीने कमबॅक झालं. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल मॅक्सी नरेज आलाय बॉल डॉट. जोरात बॅट आपल्याला स्विंग करत असताना मुकेश गायकर पाहायला मिळाले. हितेशचा कमबॅक आणि स्पेशली कोसले संघाने सुटकेचा निश्वास जरूर घेतला असेल कारण ज्या प्रकारे फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली असं वाटलं होतं की 100 धावा हमखास बनू शकतात. 3 षटकांमध्ये 53 धावा नॉट अ बिग डील, नॉट अ बॅड टोटल. पण तरी देखील या 3 बॉलने या मॅच मध्ये संजीवनी प्रदान झाली. यावेळेस पुल केलाय, मिसिट पाहायला मिळतोय. मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. गाडी पोहोचलीये डेस्टिनेशन वरती. बॉल सीमा पलीकडे आलेला दमदार 4 धावांसाठी चौकार.
मुकेशचा आपण नेहमी पाहिलंय, यावेळेस बॅटची कडा थर्ड मॅनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतो बाउंड्री लाईनच्या बाहेर. ख्वाहिशों का मैं कहती हूं मुझे हकीकत सजा देती है, आसान चीजों का शौक मुझे नहीं, मैदान के अंदर आने वाली यही मुसीबतें मुझे बहुत मजा देती है. वन मोर हाफ सेंचुरी, अजून एक अर्धशतकीय खेळी मुकेशच्या वतीने एकदा बॅट वरती करायची आहे. समस्त आमचे जे क्रीडा रसिक राजा आहे त्यांचं अभिवादन स्वीकारायचंय. जबरदस्त बॅटिंग, 14 बॉल मध्ये 50 धाब्यांची विध्वंसक खेळी साकारणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मुकेश गायकर. स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक आणि ते देखील पहिल्याच इनिंग मध्ये, म्हणजे दाखवतंय की मुकेश यांची बॅटिंग किती ताबडतोड आहे. जबरदस्त आपल्याला कामगिरी पाहायला मिळते मुकेशची. आणि एंड ऑफ थर्ड ओव्हर तिसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त. धावसंख्या 60 या आकड्यावरती पाहायला मिळेल. मुकेश ज्या प्रकारची बॅटिंग करतोय ती कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. अफलातून फलंदाजी आपल्याला मुकेशच्या वतीने देखील पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 60 ऑन द बोर्ड. जबरदस्त फलंदाजी. 14 बॉल 50 धाब्यांची विध्वंसक खेळी साकारून आता मैदानावरती हे 2 षटक निर्णायक असणार आहेत दोन्ही संघांसाठी. स्पेशली कोसले संघ ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय ती थोडीशी महागडी आहे. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये 30, तिसऱ्या षटकामध्ये 13. हितेशने कमबॅक केलं, मात्र कमबॅक इतका छोटा तो तुम्हाला पुरून चालणार नाही. मैदानावरती मोठा कमबॅक करणं गरजेचं आहे. तो मोठा कमबॅक आता कुठला गोलंदाज करेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच प्रतीक 11 मानिवली संघाच्या वतीने. ओमकारची वर्णी आता 4थ्या षटकामध्ये पाहायला मिळेल. आता या 4थ्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. पुढील मॅच वासुंद्री विपक्ष निंबवली ब. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. मिड मॅच मध्ये कुठल्याही क्षणाचा विलंब न करता आपण टॉस करणार आहोत, आणि जर तसा झाला विलंब झाला तर मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची देखील नोंद करून घ्या. कुठल्याही प्रकारचा विलंब सहन करण्यात येणार नाही, सरळ पेनल्टी देण्यात येईल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. ओमकार पाहायला मिळतील. थोडस अडचणीमध्ये कोसले संघ जरूर आहे, मात्र म्हटलं जातं फिक्र करताय की फिक्र से होता है क्या, करले खुद पर भरोसा और फिर तय होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवणं आता इथून गरजेचं राहणार आहे कोसले संघाला. फार चांगलं कॅलिबर पोटेन्शियल या संघामध्ये, मात्र पोटेन्शियलला परफॉर्मन्स मध्ये कन्वर्ट करणं अतिशय महत्वाचं असणार आहे. तशी कामगिरी होईल का मैदानावरती ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार, स्ट्रायकिंग एंड वरती रोशन. यावेळेस देखील स्लॉट मधला बॉल लॉंग ऑफच्या दिशेला, फिल्डर नाहीये, मिड ऑफच्या खेळाडूला बीट करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाफ वॉली ज्युसी हाफ वॉली होता आणि त्याला फेकून दिलंय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. जबरदस्त फलंदाजी. खरबूजे को देख तरबूजा भी अभी रंग बदल रहा है. मुकेशला पाहून आता मैदानावरती रोशन देखील जबरदस्त फलंदाजी करतायत. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, बॉल पडल्यानंतर तिथेच थांबलाय. थोडासा बाउन्स होत असताना हळवार गतीने पुढे सरकला शॉर्ट लेग मधला खेळाडू. स्क्वेअर लेग मध्ये येईल तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट होत असताना सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 65. 65 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. महत्वाची मॅच, महत्वाची इनिंग, महत्वाचं हे षटक. महत्वाच्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी होईल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. आपण सातत्याने उल्लेख करतो क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, यहाँ हर प्रेडिक्शन फेल है. त्यामुळे कमबॅक देखील होऊ शकतं, मात्र तो कमबॅक मैदानावरती होईल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. गोलंदाज तयार, कशा प्रकारची कामगिरी होईल पाहणं महत्वाचं आहे. ओमकार ज्याच्या बॅट मधून ज्याच्या समोर खेळत असताना एक चौकार देखील त्याने खर्च केला. एक सिंगल म्हणजे 5 धावा समोरच्या खेळाडूंच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, पहिलाच बॉल जो मात्र आता फेस करत असताना आलाय डॉट. मुकेशच्या बॅट मधून ज्या प्रकारे दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती फलंदाजी अपेक्षित आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आलाय बॉल जो मात्र डॉट. चौकारानंतर आली सिंगल आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मैदानावरती चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. ही गोलंदाजी गरजेची आहे जर मैदानावरती कमबॅक करायचं असेल तर. आतापर्यंत 4 बॉल हाताळले, 2 डॉट, 1 सिंगल, 1 चौकार. 4 मध्ये 5 धावा मैदानावरती खर्च करत असताना फार चांगली गोलंदाजी ओमकारच्या
वतीने आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार ओमकार. ऑन साइडला टर्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. along the carpet but wicketच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल झाला. 66 ऑन द बोर्ड. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो बॉलिंग ऍक्शन. ओमकार तारमाळे सनरायझर्स हैदराबाद या संघामध्ये या खेळाडूचा चयन झालं. शेरेगावचा शेर म्हणून ज्याची ओळख आहे. जबरदस्त कामगिरी करणारा ओमकार आता आपल्याला IPL सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी रणजी ट्रॉफी मध्ये देखील टीम मुंबईकडून खेळत असताना पाहायला मिळतो. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल निघून चालल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार लॉंग ऑन ला क्लिअर करत सिक्सर. षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त झाले. धावसंख्या 72. 72 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. वासुंद्री संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. निंबवली ब संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. ज्या प्रकारची गोलंदाजी ओमकारची आपल्याला पाहायला मिळाली. ओमकार तारमाळे सारखी गोलंदाजी. फक्त आपण म्हणू शकतो ओमकारचा रनअप थोडासा आपल्याला स्मॉल पाहायला मिळतो. त्यासोबतीला सायकलिक पॅटर्न तो आपल्याला पाहायला मिळत नाही. जर सायकलिक पॅटर्न जरी आपल्याला पाहायला मिळालं थोडीशी कोचिंग घेतली तर ओमकार तारमाळे सारखी देखील गोलंदाजी त्याची होऊ शकते. हाईट देखील तशीच आहे. सो आपण होप फॉर बेस्ट मैदानावरती आपण जाणार आहोत. तुर्ताच ज्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते ती कमालीची फलंदाजी आहे. 4 षटक समाप्त. धावसंख्या 72. 72 धावा. चला वेळ जास्त घ्यायचा नाहीये विनंती असेल. 72 ऑन द बोर्ड. 72 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आई गावदेवी क्रिकेट संघ कोसली विपक्ष प्रतीक 11 ओम साई क्रिकेट संघ मानिवली असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त कामगिरी करत आतापर्यंत ओम साई क्रिकेट संघ प्रतीक 11 मानिवली संघाने जबरदस्त फलंदाजी केली आहे. कमबॅक करावं लागेल कोसले संघाला. आणि बॉलिंग ट्रॅक वरती अजय. खोडप्याचा बॉल. चांगली गोलंदाजी. अलॉंग द कार्पेट बॉल चालला लॉंग ऑनच्या दिशेला. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जर थ्रो असता कदाचित फलंदाज फ्रेम मध्ये देखील नसता. मात्र डिसिजन घेणं फार गरजेचं असतं ऍट द टाइम ऍट द मोमेंट. डबल आपल्याला पाहायला मिळेल. वासुंद्री संघ विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जाईल टॉस. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये निंबवली ब संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. धावसंख्या फलकावरती 74. 74 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल माही कॅच साठी आले. कॅच कंप्लीट होईल आणि फलंदाज बाद होतील. मात्र बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण 19 बॉल मध्ये 53 धावांची विध्वंसक आणि विस्फोटक खेळी साकारून मैदानाच्या बाहेर जात असताना मॅन फ्रॉम मानिवली कल्याण ग्रामीणचा कोहिनूर मुकेश गायकरने जबरदस्त खेळी साकारली आहे. तोच मोमेंटम तोच फॉर्म आणि तसाच दरारा घेऊन तो मैदानाच्या बाहेर 19 बॉल मध्ये 53 स्पर्धेमधील पहिली अर्धशतकीय खेळी साकारून आता मैदानाच्या बाहेर जात असताना पहिला मोठा धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना ओम साई क्रिकेट संघ प्रतीक 11 मानिवली संघाला. मुकेश गायकर बॅक टू दी पवेलियन. नवीन बैटर रंजीत आपल्याला पाहायला मिळतील. आए हैं रंजीत लेकिन सबके मन जीत लिए है हमारे मुकेश गायकर ने. जिस तरीके से मुकेश गायकर ने बल्लेबाजी की वो बहुत ही ज्यादा बढ़िया देखने को मिली. गेंदबाजी की कमान संभालते हुए गेंदबाज अजय किस तरीके से गेंदबाजी करेंगे देखना बड़ा दिलचस्प रहेगा. बल्लेबाजी की कमान संभालते हुए इस बार आएंगे रंजीत. सबके मन जीत पाएंगे या नहीं देखना बड़ा ही दिलचस्प. अगली गेंद ऑन साइड के ऊपर टहलाते हुए बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे. स्क्वायर लेग में तेजी से फील्डर आएंगे. सिंगल मुकम्मल. 1 रन की मदद से स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ. 75 रन स्कोर कार्ड के ऊपर. 75 विद लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेट के नुकसान पर 75 रन. 3 गेंदों का खेला भी शेष.
अजय ने इस मैच में कमबैक करके दिखाया। जिस तरीके से ओमकार ने कमबैक किया, आखिरी गेंद के ऊपर छक्का जरूर आया, लेकिन पूरी ओवर बहुत ही बढ़िया थी। पूरे ओवर में कुल मिलाकर 12 रन खर्च किए, पहले 5 गेंदों के ऊपर 6 और आखिरी गेंद के ऊपर 6। अजय के माध्यम से अब तक 3 गेंदें हो चुकी है और 3 रन खर्च कर दिए, लेकिन बड़ी विकेट अब तक प्राप्त कर दी है। सो ये मैं कहूंगा पॉजिटिव एडवांटेज। ऑफ स्टंप के बाहर सफल हो गया, ऑन साइड के ऊपर शॉट ऑफ द डे। बल्लेबाज के बल्ले से आता हुआ यह बेहतरीन 6 रनों के लिए डी बैकवर्ड स्क्वेयर लेग को क्लियर करते हुए 6 रन। जबरदस्त बैटिंग मैदान के अंदर हमें देखने को मिल रही है प्रतीक 11 ओम साई मानिवली टीम के माध्यम से, लेकिन अब कमबैक होगा या नहीं है बड़ा सवाल। किस तरीके से कमबैक होगा देखना है बड़ा दिलचस्प। 2 गेंदों का खेल अभी भी शेष, 2 गेंदों में किस तरीके से होगी बल्लेबाजी और किस तरीके से होगी गेंदबाजी, देखना बड़ा ही दिलचस्प। इस बार मिस्टेक होती हुई, शरीर से दूर, रडार से दूर रखना चाहते हैं, आती हुई वाइड गेंद एक्स्ट्रा के माध्यम से स्कोर कार्ड में बढ़ोतरी। स्कोर कार्ड जाके पहुंचा है 82, 82 रनों के ऊपर स्कोर कार्ड जाके पहुंचेगा। गेंदबाज तैयार, फिर से एक बार अजय, स्विच हिट, स्ट्रोक बढ़िया, स्विच हिट, बिग हिट और मैसिव हिट हो पाएगा या नहीं। पॉइंट में जब तक फील्ड की जाएगी, बढ़िया रनिंग मिड द विकेट, 2 रन मुकम्मल, 2 रन पर संतुष्टि, क्योंकि रोशन को स्ट्राइक चाहिए। शुरुआती से खेल रहे, पहली गेंद के ऊपर आए थे, आखिरी गेंद भी हम ही खेलेंगे कुछ कहते हुए मैदान के अंदर आती भी हम कह सकते हैं डबल, और डबल की मदद से 84, 84 रन स्कोर कार्ड के ऊपर। आखरी गेंद, शेवटचा बॉल असेल, या शेवटच्या बॉल वरती किती धावा बनवण्याचा प्रयत्न ते देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे। गोलंदाज देखील तैयार, यावेळेस देखील मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता। बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये, बॅट अँड पॅड मधला बॉल अगदी हिट होत असताना आपल्याला पायावरती पाहायला मिळाला। एक धाव झाली आहे कंप्लीट, ती देखील लेग बायशी। एका धावेच्या मदतीने 5 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय। 5 षटकांच्या अखेरीस धाव फलक 85 धावा आपण पाहू शकतो। 19 बॉल मध्ये 53, मुकेशची जबरदस्त वादळी खेळी, 10 बॉल मध्ये 28, रोशनची देखील वादळी खेळी आपल्याला पाहायला मिळाली। रणजित जे मात्र 1 बॉल 1 वरती पाहायला मिळाले। त्यासोबतीला बॉलिंगचा जर विचार केला तर हितेशने 2 षटक हाताळले, 30 धावा खर्च केल्या, एक महत्वाची विकेट देखील त्याने कॅरी केली नाही। महेंद्रने एका षटकामध्ये 30 धावा, ते महागडे षटक होतं। या मॅचचं रिदम त्याच ओव्हर मध्ये सेट झालं। ओमकारने फार चांगली गोलंदाजी केली, 12 धाव्यांचं षटक, आणि त्यानंतर अजयचं देखील 12 धाव्यांचं षटक। 5 षटकांच्या अखेरीस धावफलक 85, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं। आणि कोसले संघाला 86, 86 धाव्यांचं लक्ष्य असेल। आपण त्वरित टॉसच्या दिशेला वळणार आहोत। एकीकडे निंबवली ब आणि दुसरीकडे वासुंद्री संघ। निंबवली ब संघ उपस्थित आहे, वासुंद्री संघ विनंती असेल टॉस साठी येणं गरजेचं आहे। चला, वासुंद्री संघ लगेच टॉस साठी उपस्थिती दाखवणं गरजेचं आहे, वेळ वाचवणं गरजेचं, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची देखील नोंद करून घ्यायची आहे। ती पेनल्टी काय असेल आयोजन समिती आपल्यापर्यंत पोहोचून देईल। मात्र 86, 86 धाब्यांचं लक्ष्य।
काटा असा कॉल आणि पडलाय जो मात्र काटा, म्हणजे टॉस जिंकला निंबोली ब संघाने. विनंती असेल मान्यवरांना आपण असं नसतं व्हायचंय. दोन्ही कॅप्टन मोहनजी गेणे साहेबांना विनंती असेल आपण असं नसतं बा. दोन्ही संघांचे कर्णधार असं नसतं व्हायचंय. 5 ओव्हरची मॅच आहे. दादा टॉस जिंकलाय. सर्वप्रथम अभिनंदन, आपण टॉस जिंकलाय. टॉस महत्वाचा होता का, आणि जर महत्वाचा होता तुमचा डिसिजन काय? हा टॉस तर महत्वाचा होता, कारण की भरपूर दिवस झाले प्रॅक्टिस करत नाही पोरा, तर फिल्डिंग केली तर वॉर्मअप तरी होईल त्यांचं. काय सांगाल दादा, आपण टॉस जिंकलाय, डिसिजन? आम्ही प्रथमतः फिल्डिंग करू. फिल्डिंग करत असताना या मैदानाचा भरघोस ज्ञान तुम्हाला आहे. भरपूर वेळ तुम्ही मला वाटतं याच मैदानावरती प्रॅक्टिस देखील करता, त्यामुळे या मैदानाचा कानाकोपरा तुम्हाला माहिती आहे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न वासुंदी संघासमोर देखील तुम्ही भरपूर वेळा खेळलेत? आम्ही 50-55 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू देना. निंबवली ब संघाचा विचार केला तर मी स्वतः वैयक्तिक पॉवर हाऊस म्हणून या संघाकडे पाहतो. पण जो खेळ आपल्याला पाहायला मिळतोय तो ॲज अ क्रिकेट अनालिस्ट असो किंवा एक प्रेक्षक म्हणून असो, तो देखील माझ्यासाठी देखील मी म्हणेल काहीसा पॉझिटिव्ह मी नाही घेणार. कारण निंबवली ब संघाचा जो बेंचमार्क आहे तो एक वेगळ्या दर्जाचा आहे. असा खेळ दादा आम्हाला कधी बघायला मिळेल? सध्या तर काय प्रॅक्टिस करत नाही पोरं, कारण की ऊन पण भरपूर आहे, त्यामुळं अपेक्षा कमीच असते. आणि काय सांगाल, आयोजन करत असताना भरपूर मेहनत असते, या मेहनतीविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. मेहनत तर सगळ्या पोरांनी केले. आयोजन केलं हे आम्ही चांगलं, ते आयोजकांचा मोठेपणा असतो, परंतु क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला ग्राउंड चांगला लागतो, आणि तो ग्राउंड आमचा बऱ्यापैकी आहे, त्यामुळे आम्हाला चांगलं वाटतंय. थँक्यू सो मच. आपल्या सभेत कृष्णा आता होते. आता आपण राम भाऊंकडे जाणार आहोत. राम सर, टॉस जर तुम्ही जिंकला असता तुमचं डिसिजन काय होतं? क्षेत्ररक्षण असतं. मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागते. किती धावा बनवण्याचा प्रयत्न? 50 ते 60. समोर बलाढ्य संघ खेळतोय. कृष्णादा सारखा एक बायकर मॅन संघामध्ये आहे. कल्याण ग्रामीणचा ढाण्यावाग म्हणून आम्ही कल्पेश लाल बघतो, तो देखील आहे. समोर इतका मोठा संघ आहे, काय माइंडसेट असेल? माइंडसेट तर काही नाही, प्रत्येकाला 100% द्यावा. आणि काय सांगाल ओव्हरऑल आयोजनाबद्दल ऐकायला आवडेल? आयोजन तर खूप सुंदर आहे, आणि कृष्णा कल्पेश यांनी आम्हाला खेळायला चान्स दिली, किंवा निंबोली ब संघ, त्यांचं धन्यवाद. मॅचसाठी शुभेच्छा. प्रेझेंटेशन बॉक्स मधून न्यूज येते. टॉस जिंकलाय स्वर्गीय शैलेश दत्ता केणी प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली बस संघाने. डिसिजन असेल फिल्डिंगचा, तर बॅटिंगसाठी वासुंदी संघाला इन्व्हाइट केलंय. जाऊया आपण त्वरित मैदानावरती, जो सामना सुरू आहे समालोचन कक्षामध्ये ओमी सुतार सर आपल्या सोबतीला जॉईंट होतील. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच मिस्टर प्रसन्न चव्हाण सर. आपण खेळाच्या पहिल्या सत्रासाठी त्यांना ऐकलं, आणि एक जबरदस्त आवाज या कल्याण विभागामध्ये आपण सातत्यानं ऐकत असतो. तर सामन्याला सुरुवात झाली. सेकंड इनिंग इन अ प्रोग्रेस. धावसंख्या 86 चेस करायची आहे. 86 धावांचा पाठलाग. गोलंदाजी ट्रॅकवर रोहित आलाय. महेंद्र पुढचा बॉल. वाडबा पाटणे आपली लॉफ्टर केला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. भरपूर मोठं लक्ष आहे खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर इथून जर 86 धावा बनवायच्या असतील तर ज्या पद्धतीनं फर्स्ट इनिंगमध्ये मुकेश गायकरनं बॅटिंग केली त्याच पद्धतीनं बॅटिंग करावी लागणार आहे. तर दुसऱ्या फेरीचा सामना देखील लगेच खेळवण्यात येईल अशी आयोजकांच्या माध्यमातून सूचना आली आहे. विनर विनर ही फाईट, हे बॅटल. पुढचा चेंडू लॉफ्ट केला. इथे मात्र हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक उपस्थित आणि त्याच्या हातामध्ये झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद पहिल्याच षटकामध्ये पहिला मोठा धक्का लागतोय. बिग डिसमिसल. महेंद्र बॅक टू द डगआउट.
प्रतिप्रते चंद्रलेखे व वर्धिष्णु विश्व वंदिता शाहसुन शिव सैषा मुद्रा भद्राय राजते. 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या 4 दिवसामध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय मित्रांनो. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विवेक आणि गोलंदाज अतुल येतोय दुसऱ्या षटकामध्ये. आतापर्यंत 86 टार्गेट आपण पाहिलं, परंतु त्याबद्दल 4 धावा पहिल्या षटकामध्ये जोडल्या गेल्या. एक विकेट गेली, महत्वाचा मोठा मासा जाल्यामध्ये अडकवला खऱ्या अर्थाने मानिवली संघाने. प्रतीक इलेव्हन मानिवली एक कल्याण परिसरातील नामवंत संघ आहे आणि चांगली दमदार कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हो, या स्कोर कट, चांगला फटका आहे, जबरदस्त फटका आणि क्षेत्ररक्षक आहे, परंतु तिथे चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर सीमा पार धन 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 करत 4 धावांसाठी आला हा चौकार. ऑपरेटिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. डीजे सोन्या विविध संगीतांची भरमार त्यांच्याकडे आहे. संगीतमय वातावरण आपल्याला पाहायला मिळते इथे. आडव्या पाटनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका सुंदर, परंतु एकच धाब येते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न वेगाने केला जातोय, परंतु हो 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगली कॉलिंग दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळते. परंतु एक नक्कीच सांगेल, दोन्ही फलंदाजांना की इथून एकेरी दुहेरी धाबा नाही तर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. विहान ट्रॉफी 2026 एक अतिशय नामवंत स्पर्धा आपण पाहताय कल्याण ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये. आणि दरम्यान फटका फसलाय की काय, क्षेत्ररक्षक उपस्थिती ते लॉंग ऑनला त्याने पकडला असेल, फलंदाज फेल. दुसरा धक्का लागत असताना टीम कोसले संघाला. समोरच्या लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या डोक्यावर चेंडू जातोय, एक टप्पा घेतलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर भरणं क्षेत्ररक्षक आला. चांगलं क्षेत्ररक्षण, तोपर्यंत मात्र 2 धाबा एकवडल्या. या 2 धाबांच्या मदतीने धावसंख्या दाखल का 12 धाबा. आतापर्यंत विचार केला तर 2 विकेट्स गमावलेत. न्यू बॅटर विवेक आणि रोहित ही सलामीची ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. समोरच्याने पुन्हा एकदा लॉफ्ट केला, क्षेत्ररक्षक येतोय तिथे, एका टप्प्याने चेंडूला गॅदर करेल आणि धाबाची शक्यता तिथे, मात्र विकेट सॅक्रिफाय करतोय फलंदाज बाद. तिसरा धक्का लागलाय आई गावदेवी कोसले टीमला. तिथेच दिला त्याच्या झोलीमध्ये. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होत असताना 4था धक्का आई गावदेवी कोसली टीमला.
संपन्न आणि दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर मात्र आणि मात्र 13 धाबा, 4 विकेट्स गमावल्यात. पूर्णतः या मॅच मध्ये दबदबा कायम ठेवतोय प्रतीक 11 मानिवली संघ. आज आपण 19 चेंडूमध्ये 53 धाबांची विस्फोटक इनिंग पाहिली. कल्याणचा क्रिस गेल ज्याला म्हटलं जातं मिस्टर मुकेश गायकरच्या बॅटमध्ये त्या 53 धाबा नक्कीच आपण पाहिल्या. जबरदस्त बॅटिंग त्याची झाली आणि बॅटिंग करत असताना जी स्टार्ट द्यायची होती आपल्या संघाला ती स्टार्ट आपण पाहतोय. 86 धाबांचं संरक्षण करतोय सध्याच्या घडीला प्रतीक 11 मानवली संघ. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक येतोय आणि गोलंदाज प्रदीप. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाज प्रदीपच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. आता इथून फक्त मोठे फटकेच पाहिजे कारण अबाई मार्गाने एअर स्ट्राईक इथे करावी लागणार आहे आई गावदे कोसले टीमच्या बॅटर्सला. हितेश आणि ऋतिक ही जोडी आपण पाहतोय. ओव्हर द विकेटने गोलंदाज प्रदीप. पुढचा बॉल ओ समोरच्या यशानं सॉफ्ट हँडेडली हाय बॅकलिपचा वापर केला. तिथे एकच धाब एका धाबेच्या मदतीनं अकाउंट स्वतःच ओपन करून घेतलं. धावसंख्या 14-14. लॉट्स ऑफ 4 विकेट डाऊन. 4 गडी बाद झालेत आतापर्यंत. चांगली गोलंदाजी, अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्या पाहायला मिळते. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा प्रदीप ओव्हर द विकेट न सज्ज होतोय. ओसबीशी चांगला फटका इनफिल्डच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलाय सरळ सीमा रेखा पलीकडे. जगदीश दुधकर सरांचा इशारा. षटकार. काय फटका होता. एक्झिक्युशन प्रॉपर पाहायला मिळालं. बॅटच्या बरोबर मधोमध स्वीट साऊंड ऑफ द बॅट ज्याला म्हटलं जातं आणि चेंडू पाठवून दिला सरळ बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावर सीमारेषा पलीकडे षटकारासाठी. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतो 20 धाबा धावफलकावर. तिसरा बॉल घेऊन प्रदीप पुन्हा एकदा पुन्हा सज्ज होतोय. हो यष्टा वाकवल्या वारपे पलटवार. इस बार बॅट्समन ऋतिक वेगार फलंदाज बाद. नाशिक एनवर भरत. स्ट्रायकिंग एनवर न्यू बॅटर. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एनवर भरत आहे. नाशिक एनवर हितेश. गोलंदाज प्रदीप पुन्हा एकदा ओव्हर द विकेट न सज्ज होतोय. समोर फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. डीपेक्षा कव्हरला. एकच धाव दरम्यान पाहायला मिळते. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न देखील केला जाईल. थोडासा थ्रो अचूक होता. चुकीचा थ्रो होता आणि त्याचा फायदा उचलला. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये धावसंख्या 22 धाबा धावफलकावर. या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे असं म्हणायला हरकत नाही कारण जी एअर स्ट्राईक करायची होती मोठे फटके खेळायचे होते ते मोठे फटके जास्त प्रमाणात आले नाही. यावेळी लॉफ्ट तर केलाय. हेलिकॉप्टर आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित. डाऊन दी बॉल. ओहो जबरदस्त झेल पकडला. सेकंड अटेम्प्ट मध्ये पहा मित्रांनो तो झेल संपादित केला आणि फलंदाज 6व्या क्रमांकाचा बाद होत असताना
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय येतोय. आता इथून चांगला खेळ निश्चितच करावा लागेल, परंतु भरपूर उशीर देखील झाला, कारण 86 धाबा जेव्हा चेस करायचे असतात 5 षटकामध्ये, तेव्हा पहिल्या 2 षटकामध्ये फ्लाइंग स्टार्ट संघाला देणं खूप गरजेचं असतं आणि तशा पद्धतीची सुरुवात सलामीच्या बॅटर्सने करून दिली नाही. संघ अडचणीत सापडला. हितेश आणि अजयची जोडी मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 22 धाबा. कल्पेश येतो आणि बॉलर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर सर्च होतोय. पुढचा बॉल राऊंड द स्टंप्सने ओ लेफ्ट केला. समोरच्या दिशेने फटका सुरेख आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित होता आणि तोपर्यंत नक्कीच आपण पाहतोय एकच धाव एका धाब्याच्या मदतीनं स्कोर कार्ड हलतं झुलतं ठेवण्याचा प्रयत्न. 23 धाबा. 7 षटक प्रगतीपथावर. पहिला चेंडू आपण पाहिला. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला थोडस फास्ट केला, कारण वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. आज उद्घाटन सोहळा देखील आपण पाहिला. ग्रँड ओपनिंग या स्पर्धेची विहान ट्रॉफी 2026 एन्जॉय करताय आपण. बॅटची एज लागली आहे. फटका तितका चांगला नाही. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टी रक्षक तिथे पोहोचतोय. तिसऱ्याच्या घेऱ्यामध्ये चेंडू पकडलं आणि तोपर्यंत एक धाव एकवटली. एका धाब्याच्या साह्यानं धावसंख्या 24 धाबा दाफलकावर. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा. चांगलं क्रीडांगण या गावाला लाभलंय. अर्थातच राजे शिव छत्रपती क्रीडा संकुल निंबवली. ओ शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग जुळलं नाही तिथं. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क पाहायला मिळाला नाही. स्विंग यानं सबमरीन डिलिव्हरी डॉट बॉल. आणि आता कुठेतरी असं वाटतंय की हा सामना पूर्णतः मात्र काबीज केलाय. ते म्हणजे प्रतिक्रिया पण मानिवली संघानं. उर्ध विकेटनं गोलंदाज कल्पेश. बॅटची एज पुन्हा एकदा टॉप एज होता. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या थोडासा आब्याक्याच्या दूर. चेंडू सीमा पार जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. दरम्यान व्हाईट बॉल व्हाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावपथ धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. 29 धावा. उर्ध विकेटना पुढचा बॉल ओल ऑफ केला. फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पुन्हा एकदा येतोय आणि साधा सोपा सरळ झेल पकडत असताना धक्का क्रमांक इथे 8वा लागतोय आई गावदेवी कोसले टीमला. शेवटचा बॉल शिल्लक आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक येतोय. आठ विकेट्स कमावलेत. भरपूर खराब खेळ आपल्या पालामध्ये कोसले संघाच्या वतीनं. फटका दरम्यान चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाहीत आणि त्यांच्या आबाक्याच्या दूर चेंडू. भरपूर मोठा अंतर होतं आणि चेंडू झाला छूम अंतर. 4 धावांसाठी येतो हा दर्जेदार चौकार.
चांगला फटका आणि त्या फटक्याच्या मदतीने धावसंख्या आता आपल्या पुढे जाताना पाहायला मिळते. 33 धाबा फलकावर. बॉलर कल्याणचा क्रीज गेल मुकेश गायकर. हो, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर उडवला होता परंतु बॅटची इनर एज लागली आय थिंक आणि चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्ये. एका टप्प्याने गॅदरिंग केलं. त्यानंतर आपण पाहतोय आता 52 धावांची गरज आहे. 5 चेंडू 52 बनतील का क्रिकेटमध्ये? जर सर्व लिगल बॉल आले तर शक्य नाही. यावेळी मात्र बॅटची काढा, क्षेत्ररक्षक नाही तिथे, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. चार चेंडू विजयासाठी 48 धाबांची गरज. हा सामना पूर्णतः काबीज करतोय तो म्हणजेच प्रतीक 11 मानेवडी संघ. फुलटॉस यावेळी लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित असेल तिथे त्याच्या ओहो भरपूर चांगला झेल, कॅच ऑफ द डे. आणि खऱ्या अर्थाने हा झेल थोडस लिहिला जाईल कारण बेस्ट फिल्डर साठी देखील ट्रॉफी आहे. फलंदाज बाद तिथे. ऑल आउटचा धोका होता आणि तो धोका कुठेतरी पत्करावा लागतोय. खराब बॅटिंग, खराब गोलंदाजी आणि कुठेतरी खराब खेळ आज आई गावदे कोसले संघाच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतोय. हार्ड लक, टफ लक कोसले टीम आणि अभिनंदन ते म्हणजेच प्रतीक 11 मानवली संघ. मेनी मोर कॉंग्रॅच्युलेशन. डिझाईन